आता उन्हाळ्यामध्ये ना प्रत्येकाच्या घरामध्ये कैरीचं लोणचं बनवतात हो ना. पण आज मी तुमच्यासोबत चटपटीच अशी कैरीची चटणी शेअर करणार आहे. पण त्याआधी आता सुट्ट्या लागल्यात त्यामुळे घरामध्ये एवढा सगळा पसारा करून शौर्य मात्र मस्त निवांत टीव्ही पाहतोय. मग दोघांसाठी सुद्धा ना मस्त असा शिरा बनवला होता. लहान बाळांच्या घशामध्ये ना ड्रायफ्रुट्स अडकण्याची भीती असते म्हणून मी ड्रायफ्रुट्सची पावडर करून ठेवली. आणि असं काही बनवायचं असलं ना की मग दक्षूच्या जेवणामध्ये ती ऍड करते आणि थोडंसं दूध पण ऍड केले जेणेकरून त्याचं छान असं पोट भरेल. जेवण झाल्याच्या नंतर दक्षूला मात्र इतकी झोप आली होती आणि मी त्याची झोळी धुतली होती पण त्याला काही झोप कंट्रोल होत नव्हती. एवढी जास्त किरकिर करायला लागला होता आणि माझ्या सगळ्या ज्या साड्या आहेत ना त्या मी बेडमध्ये ठेवल्यात. आता त्या जर काढल्या ना त्याचा उबट वास. पण दक्षूच्या बर्थडेच्या वेळी मी ही साडी वेअर केली होती आणि ती तशीच होती वर म्हणून त्याचीच मी झोळी बांधली. आता ही एवढी काठपदरची साडी कडक आहे ना पण त्याला काही झोप कंट्रोलच होत नव्हती म्हणून म्हटलं चला ठीक आहे. त्याला झोपी लावलं. मला एक शूट कंप्लीट करायचं होतं पण तेवढ्यात लाईट गेली. आता शूट तर काही कंप्लीट झालं नाही पण घरातलं इतकं शांत वातावरण पाहून ना मला सुद्धा सुस्ती आली होती म्हणून मी सुद्धा थोडासा आराम केला आणि उठल्याच्या नंतर मग बाकीची घरातली कामं आवरायला घेतली. आता आई उठल्यावरती लगेचच कामाला लागली म्हणून दक्षू मात्र लगेचच मला मदतीला आला होता. आता शौर्य आला नाही तरी चालेल पण दक्षूचा ना हातभार प्रत्येक कामामध्ये मला असतोच आणि असं टाचावरती करून दाखवायचं असतं की आई आता मी सुद्धा तुझ्यासारखाच हायटेड झालोय बरं. मस्त इथे स्वयंपाक बनवला होता आणि आज ना मी हुलग्याची भाजी बनवली होती ज्याला इतके छान असे मोड आले होते आणि म्हणून म्हटलं चला आता याच्यासोबत ना काहीतरी तोंडी लावायला चटपटीत करूया. मस्त घरामध्ये कैरी होती आणि ती कट केल्याच्या नंतर इतका मस्त वास आला होता की तोंडाला पाणी. तर मला कैरीचं लोणचं ना खूप आवडतं पण जास्त दिवस ना मी केलेलं टिकत नाही त्यामुळे मी काय त्याच्या नादी लागत नाही. पण आज ना मस्त कैरीची चटणी बनवणार होते. त्यासाठी कैरी कट करून घेतली, लसूण 2 मिरच्या ऍड केल्यात आणि ह्या आबडदोबड मिक्सरला लावून घेतल्या म्हणजे जास्त बारीक पण नाही. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर ऍड केली. छान असं तेल कडकडीत गरम केलं. नंतर त्यामध्ये जिरे ऍड करून छान अशी फोडणी दिली आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. खरंच खूप जास्त टेस्टी होते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.